तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लासपेक्षाही जास्त महत्त्वाचे जी क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी मित्रांनो असा आहे, संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य कोणती व्यक्ती होते? संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आहे संविधान सभेमध्ये सर्वात जास्त समित्यांचे सदस्य असणारी एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागत असते? लोकसभेचा सभापती होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. लोकसभेचा सभापती होण्यासाठी कमीत कमी 25 वर्षे एवढे पूर्ण झालेले असले पाहिजे. पुढचा प्रश्न, मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जीवनसत्व सी जे जीवनसत्व आहे मानवी शरीरामध्ये न साठवणारे एकमात्र जीवनसत्व बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी का आपल्या समोर, लिंबूवर्गीय फळांचा समृद्धी स्त्रोत असलेले जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? लिंबूवर्गीय फळांचा समृद्धी स्त्रोत असलेले जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जीवनसत्व सी जे हे जीवनसत्व आहे लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्त्रोत असलेले एकमात्र जीवनसत्व बनलेले आहे. पुढचा प्रश्न, जगामध्ये सर्वात जास्त सीमारेषा लाभलेला एकमात्र देश कोणता आहे? जगामध्ये सर्वात जास्त सीमारेषा लाभलेला जगातील एकमेव देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील कॅनडा हा जो देश आहे सर्वात जास्त सीमारेषा लाभलेला एक देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, सांची स्तूप ही ऐतिहासिक वास्तू कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सांची स्तूप ही ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोणत्या ठिकाणावर येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भोपाळ या ठिकाणामध्ये सांची स्तूप ही ऐतिहासिक वास्तू एकस्थित झालेली आहे. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर काय आहे पाहूया. फतेपूर सिक्री या ठिकाणी खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान आहे? फतेपूर सिक्री या ठिकाणी खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बुलंद दरवाजा हा जो स्थान आहे फतेपूर सिक्री या ठिकाणी एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, दक्षिणेकडील इंग्लंड असे कोणत्या देशाला संबोधले जात असते? दक्षिणेकडील इंग्लंड असे कोणत्या देशाला एक संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. दक्षिणेकडील इंग्लंड असे न्यूझीलंड या देशाला एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागत असते? राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी लागत असते? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा. ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून पाहतील त्यामुळे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी काय आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये एकूण किती वेळा आतापर्यंत बदल करण्यात आलेला आहे? भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकूण किती वेळा बदल करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच वेळेस बदल करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रजासत्ताक राष्ट्रांमध्ये अंतिम सत्ता कोणाकडे असते ते सांगायचं आहे मित्रांनो. प्रजासत्ताक राष्ट्रांमध्ये अंतिम सत्ता ही कोणाकडे असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. प्रजासत्ताक राष्ट्रांमध्ये अंतिम सत्ता ही जनतेकडे एक दिलेली असते. पुढचा प्रश्न, राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये एकूण किती उद्देश सांगण्यात आलेली आहेत? राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये एकूण किती उद्देश सांगण्यात आली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये एकूण 4 उद्देश एक सांगण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणती व्यक्ती असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता व्यक्ती असतो? तर मित्रांनो या ठिकाणी उत्तर आहे राष्ट्रपती व मंत्रिमंडळ या दोघांमधील महत्त्वाचा दुवा जो व्यक्ती असतो तो पंतप्रधान हा एक व्यक्ती बनलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी काय आहे. राज्यसभेचा उपाध्यक्ष व्यक्ती कोणाच्या गैरहजेरीत त्यांचे काम सांभाळत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी राज्यसभेचा उपाध्यक्ष व्यक्ती हा कोणाच्या
गैरहजेरीमध्ये त्यांचे काम सांभाळत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राज्यसभेचा उपाध्यक्ष हा जो व्यक्ती आहे, उपराष्ट्रपती यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांचे एक कार्य पार पाडत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील महाड हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? महाराष्ट्रातील महाड हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील महाड हे जे प्रसिद्ध ठिकाण आहे, सावित्री नदीकाठी बसलेले एक ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण किती रेल्वेचे विभाग आहेत? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण रेल्वेचे किती विभाग आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2 एवढे विभाग एकस्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, मानवी समता हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? मानवी समता हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवी समता जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या मासिकांचा एक प्रकार होऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी काय आहे. मानवी समता हे मासिक कोणत्या व्यक्तींनी सुरू केले होते? मानवी समता हे मासिक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. धोंडो कर्वे यांनी जे आहे मानवी समता हे प्रसिद्ध मासिक एक सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, सहस्त्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? सहस्त्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर एक स्थित झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पैनगंगा ही जी नदी आहे, या नदीवर सहस्त्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात स्वच्छ नदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील सर्वात स्वच्छ नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उमनगोत ही जी नदी आहे, भारतातील सर्वात स्वच्छ असलेली एक नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमनगोत ही कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमनगोत ही कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील मेघालय हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये भारतातील सर्वात स्वच्छ नदी उमनगोत ही एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत बनवले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. ठिकाणी जगातील असा कोणता देश आहे ज्यांनी सर्वात प्रथम राष्ट्रगीत बनवलेले होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. जगातील या ठिकाणी जापान हा जो देश आहे, या देशाने सर्वप्रथम जगामध्ये एक राष्ट्रगीत बनवलेले होते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते? मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे एकूण किती टक्के वजन असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मानवी शरीरातील एकूण वजनापैकी 14% जे वजन आहे ते हाडांचे एक वजन बनलेले असते. पुढचा प्रश्न, पत्नीचा जन्मदिवस विसरल्यास कोणत्या देशामध्ये सजा किंवा शिक्षा दिली जात असते? पत्नीचा जन्मदिवस विसरल्यास कोणत्या देशामध्ये शिक्षा किंवा सजा दिली जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सामोआ नावाचा जो देश आहे, या देशामध्ये पत्नीचा जन्मदिवस विसरल्यास त्या ठिकाणी शिक्षा देण्यात येत असते. पुढचा प्रश्न, सतीश धवन हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सतीश धवन हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. श्रीहरिकोटा या ठिकाणी जे आहे सतीश धवन हे उपग्रह प्रक्षेपण केंद्राची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भामरागड टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? भामरागड टेकड्या ह्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये भामरागड प्रसिद्ध टेकड्या एकस्थित झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट हे खनिज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असते? महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट हे प्रसिद्ध खनिज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट हे जे खनिज आहे ते कोल्हापूर, रायगड, ठाणे या सर्व जिल्ह्यांमध्ये आढळत असते. पुढचा प्रश्न, जस्त हे प्रमुख खनिज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ते सांगायचं आहे मित्रांनो. जस्त हे प्रमुख खनिज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. जस्त हे जे खनिज आहे ते महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये एक आढळत असते. पुढचा प्रश्न, कोशी या नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे संबोधले जात असते? कोशी या नदीला कोणत्या राज्याचे दुःख अश्रू असे एक संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कोशी या नदीला जे आहे ते भारतातील बिहार या राज्याचे दुःख अश्रू असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्र कृषी दिन महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो?
महाराष्ट्र कृषी दिन हा महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 1 जुलै या दिवशी जे आहे महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हे एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील. भारतातील महाराष्ट्र हे जे राज्य आहे कांदा उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले एक राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी केवडा या रोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? केवडा या प्रसिद्ध रोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. केवडा हा जो प्रसिद्ध रोग आहे या रोगाला गोसावी या दुसऱ्या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, केवडा म्हणजेच गोसावी हा रोग कोणत्या पिकावर पडत असतो? केवडा म्हणजेच गोसावी हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. केवडा म्हणजेच गोसावी हा जो रोग आहे बाजरी या पिकावर पडणारा एक प्रसिद्ध रोग बनलेला आहे. कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधानपदी सर्वप्रथम निवडली गेली होती? खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान सर्वप्रथम बनलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी ही जी व्यक्ती आहे ती या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधानपदी या ठिकाणी निवडण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झालेले होते? खालीलपैकी कोणकोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, के गुजराल ही जी तिन्ही व्यक्ती आहेत ते राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झालेले व्यक्ती बनलेले आहेत. राष्ट्रीय सभेला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विरोध केला होता? राष्ट्रीय सभेला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विरोध केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी राष्ट्रीय सभेला एक विरोध केलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर, न्यायालयीन खटल्याला सामोर जाण्याचा प्रसंग कोणत्या या ठिकाणी पंतप्रधानाला आतापर्यंत आलेला आहे? न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्याचा प्रसंग कोणत्या पंतप्रधानाला इतिहासामध्ये प्रथम आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी या पंतप्रधानांना न्यायालयीन खटल्यासमोर सामोरे जाण्याचा एक प्रसंग आलेला होता. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा व सर्वात जुना उद्योग खालीलपैकी कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा तसेच सर्वात जुना उद्योग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कापड उद्योग हा जो उद्योग आहे तो भारतामध्ये सर्वात मोठा तसेच सर्वात जुना असलेला एक उद्योग बनलेला आहे. पुढचा प्रश्न, हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्याची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील सागरेश्वर हे जे अभयारण्य आहे ते हरणासाठी प्रसिद्ध असलेले एक अभयारण्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे कोणी म्हटले होते? ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे कोणी म्हटलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक म्हटलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी घुमरा या नृत्यामध्ये कोणत्या देवाची पूजा केली जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. घुमरा या नृत्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देवाची पूजा केली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. घुमरा या नृत्यामध्ये दुर्गा देवीची एक पूजा केली जात असते. पुढचा प्रश्न, हफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? हफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील आसाम या राज्यामध्ये हफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतामध्ये प्रथम कोणत्या भागात करण्यात आलेली होती? रोरो वाहतुकीची सुरुवात ही भारतामध्ये प्रथम कोणत्या भागामध्ये करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील कोकण या भागामध्ये रोरो वाहतुकीची सर्वप्रथम एक सुरुवात झालेली आहे. पुढचा प्रश्न, रोरो वाहतूक खालीलपैकी कोणत्या माध्यमाने केली जात असते? रोरो वाहतूक ही खालीलपैकी कोणत्या माध्यमाने केली जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मालगाडी, रेल्वे मालगाडीच्या माध्यमाने रोरो वाहतूक ही मालवाहतूक ही प्रामुख्याने एक केलेली जात असते. पुढचा प्रश्न, मुक्ती सदनची स्थापना कोणत्या महिलेने केलेली आहे? मुक्ती सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिलेने केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पंडिता रमाबाई यांनी मुक्ती सदन या संस्थेची एक स्थापना केलेली आहे.
तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर इकडे एक नंबरची गॅरंटीच आहे, की आपल्याला सुपर क्लास आवडलेलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक तर नक्कीच करायचं आहे सोडण्यापूर्वी. आणि तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या, अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.